Hi everyone, good evening. आवाज येतोय का सर्वांना? हाय एव्हरीवन, हो. गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग मॅम. गुड इव्हिनिंग. मॅम आज क्लास 8 पर्यंत होणार आहे. नाही 8 पर्यंत. मग मॅम तुम्ही लिंक मध्ये 7 ते 8:15 पर्यंत म्हटलाय ना. 8:15 झाले का? मॅम झाली असती, पण काय झालंय आज इथं आमच्या शेजारी गणपती मंडळ आहे, तिथं कार्यक्रम चालू होतो. 8:15 पर्यंत घ्यायचं काहीच नाही. कालचं ते होतं ना. हा. हॅलो मॅम. हा बोला. मॅम उद्या आमचं आहे ना गणपती विसर्जन आहे. मग आम्ही आहे ना तिथून ते डान्स करणार आहे. अरे वा. काय झालंय आमच्या शेजारीच गणपती मंडळ आहे आणि 8च्या नंतर तिथं खूप आवाज असतो. आता 7:30 पासूनच आवाज चालू होतो. आज लवकरच क्लास घेणार होते, पण मलाच क्लासमधून यायला उशीर होतो. शक्यच होत नाही जास्त लवकर घेणं पण. मॅम आपण रोज तर सिक्स ला मॅम 45 मिनिटाला घेत होतो ना. हा आता हे 2-3 दिवस काय होतं, 7 वाजता चालू होतं ना इथं ते आवाज वगैरे. 7 वाजता मुलं येतात. 7-7:30च्या दरम्यान खूप मोठा आवाज राहतो. गणपती मंडळ असल्या कारणाने मोठे मोठे गाणे वगैरे. आणि आज काय झाले, आता आजपासून तिथे स्पर्धा कार्यक्रम असं चालू आहे शेजारच्या गणपती मंडळामध्ये. तर आवाज खूप होईल. जर आवाज खूप झाला तर तर लवकरच थांबावं लागेल आज मॅम सुद्धा. हा बोला. उद्या काय करूयात मॅम आपण? आहे ना हं. आपण डेली गणपती विसर्जन होईपर्यंत आहे ना, जर 6 वाजताच क्लास घेतला तर चालेल का? मॅम हो 6 वाजता मॅम नको, आपण चालेल. 6:30ला घेऊया ना. ओके, कारण 6 6:30 वाजता चालेल का सर्वांना? काय होतं 7च्या पुढे आहेत ना खूप आवाज येतात. आणि हो मॅम. मॅम मंडळातल्या 6ला मुलांना काही म्हणता पण येत नाही. 6 वाजता आमची मम्मी कामावर असते. गणपती ओके, चालू तर आहेत 6:30ला ऍडजस्ट होईल का सर्वांना? 6 वाजता, 6:30 वाजता. हा मॅम हो 6:30 वाजता घेऊया. ओके चालेल. मॅम काय होतं की उद्यापासून आजपासून स्पर्धा चालू झाल्या. 6:30 घ्या. हा स्पर्धा असल्या मॅम कारणाने आणखी जास्त वेळ तो आवाज वगैरे राहणार. मॅम 6:30लाच होणार का क्लास? नाही फक्त गणपती विसर्जन होईपर्यंत. काय होतं 7-7:30च्या पुढे खूप मोठ्यानं आपले ढोल ताशे वाजवतात. आरतीच्या वेळेस पण ढोल ताशांच्या गजरामध्ये आरती असते इथे. मग मॅम घरामध्ये काय किती होतं दिवस सुद्धा होणार? कळत नाही, एवढ्या मोठ्याने आवाज असतो. मॅम किती तारखेपर्यंत क्लास 6:30 वाजता होणार? नाही. गणपती विसर्जन कधी आहे? गणपती विसर्जनापर्यंत फक्त. त्या आवाजाचा प्रॉब्लेम मंगळवार आहे फक्त त्याच कारणामुळे तोपर्यंतच. त्यानंतर आपला आहे असाच. हा किती वाजेपर्यंत मॅम आज क्लास? सोमवारी मला वाटतं गणपती विसर्जन आहे ना, मग सोमवारपर्यंत असं करूयात. मॅम मॅम मग 6:30 ते 7:15 पर्यंत घेऊयात ना. हो आज आता हो मॅम. क्लास आज 7 पासून 8:15 पर्यंत होणार आहे ना? 7:15 पर्यंत नाही बरं का, पण 8 पर्यंत होऊ शकतो. आता मला वाटलं होतं 8:15 पर्यंत घ्यावं, पण आता कळलं की स्पर्धा आहे शेजारी आणि खूप आवाज होणार आहे. जर आवाजानं जर डिस्टर्ब होत असेल तर थांबावं लागेल आपल्याला. जर नाही झालं तर घेऊयात. आवाजाचा नाहीच प्रॉब्लेम झाला तर घेऊयात. हा काय झालं माझ्या लक्षात नाही की आपली आज म्हणजे शेजारची आरती 8 वाजता असते आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये असते ती. आता तुम्हाला सुद्धा थोडा मोठ्याने आवाज ऐकायला येतील बा. मॅम व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. हो व्हिडिओ ऑन ठेवा. बरं मला सांगा, आपण 4.1 पाहिलं होतं, किती झाली होती उदाहरण आपली? आपण पाहत होतो अवयव गुणक हे प्रकरण पाहत होतो आपण नवोदयचं. काही नवीन पुस्तकांमध्ये हे 3रं प्रकरण आहे, तर जुन्या पुस्तकांमध्ये हे 4थं प्रकरण आहे. माझे जुन्या पुस्तकाची PDF असल्या कारणाने हे 4थं मॅम प्रकरण आहे. 5वा प्रश्न 5व्या प्रश्न इथले दाखवा, म्हणजे आपल्याला आम्हाला ओळखते कुठलं झाले की नाही. हा इथपर्यंत मला वाटतं हा प्रश्न झाला होता आपला, 4था झालेला होता. 5वा पहा बरं. हो मॅम 5व्याला आलतो.
ओके, 5व्या पासून कंटिन्यू करूयात का मग? हो ओके, चालेल, चला 5व्या पासून आपण कंटिन्यू करूयात. बर, 2,54,016 या संख्येला पुढील पैकी मूळ अवयवांच्या कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही? भाग जात नाही असं म्हटलेले. मग आपल्याला अगोदर हा गट चेक करावा लागेल. मग प्रत्येक गट चेक करायचा आणि कसोट्यानुसार आपल्याला जावं लागेल. आता पहिल्या गटामध्ये पहा, 2 गुणिले 2 म्हणजे 2 दुने 4 आणि 4 त्रिक 12. आता 12ने भाग जातो का हे चेक करावं लागेल. 12ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला कोणी भाग जातो बरं? चला, कोणाला आठवते? मी 12ची कसोटी त्या दिवशी सांगितली होती तुम्हाला. आठवते का 12ची कसोटी? ज्या संख्येला 3 आणि 4 या संख्येने भाग जातो त्या संख्येला 12ने सुद्धा भाग जातो. ही झाली 12ची कसोटी. मग आता 3 आणि 4, आता या दशक आणि एकक स्थानावरून तर आपल्याला समजतं की या संख्येला 4ने भाग जातो. आता 3ने भाग जातो हे चेक करायचं कसं? 3ची कसोटी पाहावी लागेल. काय 3ची कसोटी? रेवती संख्यांची आठवते का? सर्व संख्यांची बेरीज. अगदी बरोबर, करायची सर्व संख्यांची सर्वांची. बेरीज. मग पाहूयात आपण संख्यांची बेरीज. पहा, 5 आणि 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 1 12, 12 आणि 6 12 आणि 6 किती झाले? 18. म्हणजे आता इथे 4ने पण भाग गेला आणि 3ने पण गेला. म्हणजे या गटाने भाग जातो. पहिलं उत्तर तर गेलं. म्हणजे आपण काय करूया, थोडंसं एलिमिनेट करत करत जाऊयात. एक एक पर्याय गाळत जाऊयात. आता जो बसणार नाही, ज्याने भाग जाणार नाही असा पर्याय पाहिजे आपल्याला. आता पहिला पर्याय तर भाग जाणार आहे. पुढचा चेक करूयात. हा, बोला. अंकांची बेरीज आपली 18 आलेली होती, मी इथे लिहून ठेवली. आता दुसरा पहा, 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18. म्हणजे 18 अंकांची बेरीज सुद्धा आहे. 18ची कसोटी जी आहे ती सुद्धा अगदी 3ची कसोटी आणि 9च्या कसोटी सारखीच आहे. अंकांच्या बेरजेला भाग गेला पाहिजे. अंकांची बेरीज पण 18 आहे आणि इथे गुणाकार केला तर तो सुद्धा 18 आहे. म्हणजे या संख्येला 18ने भाग जाणार आहे. आता दुसराही गेला. तिसऱ्या पर्यायामध्ये पाहूयात. 2 दुने 4 आणि 4 दुने 8. 8ने भाग जातो की नाही हे कसं चेक करायचं? 8ची कसोटी आठवते तुम्हाला? शेवटचे 3 अंक पाहिजे. शेवटचे 3 अंक शतक, दशक आणि एकक. हो. शून्य नाही शतक, दशक, एकक या स्थानावरच्या अंकांना 8ने भाग गेला पाहिजे किंवा शेवटी 3 शून्य. म्हणजे शतक स्थानावर, दशक स्थानावर आणि एकक स्थानावरती शून्य असायला हवे. तर त्या संख्येला 8ने निश्चय भाग जातो. म्हणजे आता 3ही पर्यायाने जातो. उरला आपला पर्याय. मग उरलेला पर्याय आहे डी. म्हणजे डी हे आपलं अपेक्षित उत्तर आहे. तरी सुद्धा क्रॉस चेक करून पाहूयात. 3 5 15, 15 दुने 30. आता 30ने भाग जातो का ते चेक करा. मग आता 30ने भाग जातो की नाही हे कसं चेक करायचं? 30ने भाग, हा, ज्या संख्येला 6 आणि 5ने भाग जातो त्या संख्येला 30ने भाग जातो. आता इथे 6ने भाग जातो पण 5ने जातो. 30ची कसोटी आहे पहा. 30ची कसोटी आहे, 6 आणि 5ने भाग गेला पाहिजे. मग आता 6ने तर जातो पण 5ची अट काय? एकक स्थानी 0 किंवा 5 असायला हवा. आहे का माहित एकक स्थानी 0 किंवा 5? नाही. नाही. मग या संख्येने किंवा या गटाने भाग जाईल का? 2,54,016 या संख्येला भाग जाणार नाही. म्हणजे आपल्याला अपेक्षित उत्तर मिळालं. पर्याय क्रमांक डी. प्रश्न समजला सर्वांना? ओके, जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. कसोट्या खूप महत्वाच्या आहेत. कसोट्यांचा उपयोग खूप ठिकाणी होतो. बरं, 27,000 या संख्येचे मूळ अवयव कोणते? आता 0 असेल तर काय करायचं पहा. 27 हा कुठल्याही संख्येचे मूळ अवयव. 1 0 असेल तर काय करायचं? 2 असेल तर काय करायचं? 3 असेल तर काय करायचं? याच्या थोड्याशा ट्रिक मी तुम्हाला दिलेली होत्या. आपल्याला हे टेबल्स काही आठवत नाही, हो की नाही? आता कुठल्या पाड्यामध्ये येईल बरं हा 27,000? एवढा मोठा विचार करणं शक्य होत नाही. मग त्यासाठी आपल्याला ट्रिकची
साथ घ्यावी लागते. ट्रिकची मदत होते. ओके, चला आन्सर सुद्धा आलंय भरपूर जणांचं. मॅम 9,000च्या पाठी. 6चं सी म्हणणं आहे. ओके, आपण चेक करूयात 6चं सी आहे का. मग आता काय करायचं, शून्यांचा एक सेपरेट असा गट आणि या 27चा सेपरेट असा एक गट. मग आपण 27चे काढतोय आता सध्या मूळ अवयव. इथे थोडस एम्प्टी पेज वरतीच घेऊयात. मॅम हा बोला. मला आहे ना 5वा प्रश्न समजला नाहीये. बर मी पुन्हा घेते. पहा, आता एकच जर शून्य असता, जर 270 असता तर आपण काय केलं असतं, 27 गुणिले 10 केलं असतं. जर 2700 असता तर आपण घेतलं असतं 27 गुणिले 100. आता 27,000 आहे, या कारणाने आपण काय घेतलं, 27 गुणिले 1000. हे लक्षात आलं तुम्हाला? 10 कधी घ्यायचं, 100 कधी घ्यायचं, 1000 कधी घ्यायचं. शून्य मोजायचे आणि एकावरती तेवढे शून्य देऊन टाकायचे. या प्रकारे जायचं. आता फोड करणं सोपी झाली. हे समजलं का? इथपर्यंत समजलं सर्वांना? ओके. बर, आता या 27ची फोड करायची आपल्याला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. मला सांगा, 27 कोणाच्या पाड्यामध्ये येतो? 3च्या पाड्यामध्ये येतो. बरं, ज्या पाड्यामध्ये येतो तो पाडा आणि ज्या क्रमांकावरती येतो तो क्रमांक, एवढंच टाकायचंय. ज्या टेबल मध्ये आहे तो टेबल आणि ज्या क्रमांकावरती आहे तो क्रमांक, एवढंच टाकायचंय. 27ची फोड झाली 3 गुणिले 9. बर, आता आपण या 1000ची फोड करून घेऊयात. 1000ची फोड तीही गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. मग ती कशी होईल? मग आता 1000 तुम्हाला माहितीये, 500च्या 2 नोटा घेतल्या की 1000 होतात. मग आपण 500 गुणिले 2 करू किंवा 250 गुणिले 4 केलं तरी चालेल, हो की नाही? किंवा 100 गुणिले 10 केलं तरी चालेल, तुमच्या आवडीनुसार. मग आपण काय करूयात, 500च्या 2 नोटा घेतल्यासारखं 500 गुणिले 2 करूयात. आता या 3ची फोड होते का पहा बरं. मूळ संख्यांची फोड होत नसते. मग 3ची होईल का? 3ची होत नाही, परंतु 9ची होते. हा, 3ची होत नाही. 3ची ज्याची होत होत नाही, ऐका, ज्याची होत कारण ती नाही ना, मूळ संख्या त्याला आहे. आहे असंच घ्यायचं. व्हेरी गुड, कारण ती मूळ संख्या आहे. मग आता या 9ची फोड होते. 9ची फोड काय होईल? 3 गुणिले 3. अगदी बरोबर, 3 गुणिले 3. या 9 ऐवजी 3 गुणिले 3 घेतले. आता 500ची फोड करूयात आपण. 500ची फोड 5 गुणिले 10. 5 गुणिले 10 असतं का? पहा बरं, 5 गुणिले 100 घ्यावे लागतील ना. बर, 5 गुणिले 100 घेतले. पुन्हा आता पुढच्या 2ची तर फोड होतच नाही, तो आहे असाच घ्यायचा. बर, आता ज्यांची फोड होत नाही त्यांना आहे असाच घ्यायचंय. हा 3 सुरुवातीचा आहे असा, दुसऱ्या क्रमांकावरती आहे तो पण तसा, नंतरचाही तसाच. या 5लाही असं घ्यायचं. आता आपण या 100ची फोड करून घेऊयात. 100ला काय करूयात, 25 चोक 100 करूयात. 25 गुणिले 4 आणि गुणिले 2 आहे असेच. आता पुन्हा एकदा सर्व मूळ संख्या येईपर्यंत, जोपर्यंत लास्टची लाईन जी आहे की नाही ती सर्व प्राईम फॅक्टर वाली पाहिजे, म्हणजे मूळ संख्यावाली पाहिजे. इथपर्यंत आहे असंच कंटिन्यू केलं, इथे काही एक बदल केलेला नाही. काय झालं? 25 साठी 5 गुणिले 5. हो, 25 साठी काय होणार, 5 गुणिले 5. बर, 4ची फोड होते का पुन्हा? मला सांगा, 4 साठी काय घ्यावं लागेल? अगदी 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 आणि लास्ट वाला 2 आहे असा. पहा बरं, 3 टाइम 3, 3 टाइम 5 आणि 3 टाइम 2 आहेत का? ऑप्शन नंबर सी मध्ये चेक करा. समजलं का सर्वांना कसं केलं आपण? ओके. काय करायचंय, प्रत्येक संख्येची फोड करायची, पण कशी? गुणाकाराच्या स्वरूपामध्ये. आणि याला म्हणायचं संख्येचे मूळ अवयव. आता जर एकूण अवयव म्हटलं तर ते वेगळे झाले असते. आता 2700चे एकूण अवयव कोणते?
मग आपल्याला सांगावं लागलं असतं की 27 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो, कोणत्या क्रमांकावरती येतो ते नाही सांगायचे, कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो तो. आलं लक्षात? मूळ अवयव वेगळे आणि एकूण अवयव वेगळे, अवयवांनाच विभाजक असं नाव आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. बरं, आता पुढचा प्रश्न आहे 330 या संख्येचे एकूण मूळ अवयव आहेत. आता हा महत्वाचा प्रश्न आहे. 330 चे एकूण मूळ अवयव आहेत. शक्यतो एकूण मूळ अवयव जर तुम्हाला आलाच प्रश्न तर तो एकूण अवयवांवरती येतो, पण इथे सरावासाठी मूळ अवयवांवरती पण आलेला, आणि जे मूळ अवयव पुन्हा पुन्हा येत असतात शक्यतो त्यांच्यासाठी एकूण अवयवाचा प्रश्न येत नाही. समजा मूळ अवयवांमध्ये 2 हा 2-3 वेळा आलेला असतो, 5 2-3 वेळा आलेला असतो, जसं की आता आला होता तसा. कोणते आहेत, मग अशा वेळी तो प्रश्न कोणते आहेत असा विचारला जातो. स्पष्टीकरण लिहून द्या. ओके, चला 7चं सी म्हणणं आहे, आपण चेक करूयात. 330 चे मूळ अवयव आता काढूयात आपण. आता जसे 27 चे काढले होते की नाही, अगदी त्याच प्रकारे 330 मी आहे असा लिहून घेतला. आता 330 चे आता एकच शून्य आहे, मग आता कोणाच्या पाड्यामध्ये येतो हे काही जास्त आठवायची गरज नाही. 33 गुणिले 10 33 गुणिले 10 कुठून आले, 33 कुठून आले, 10 हे कळतं का? बरं, पाहता 33 कोणाच्या पाड्यामध्ये येतो बरं, येतो का कोणाच्या पाड्यात? 11. हो, 11च्या पाड्यामध्ये. कोणत्या क्रमांकावरती येतो? क्रमांकावरती. मग 33 साठी आपण काय घेतलं 11 गुणिले 3. आता या 10 साठी काय घ्यावं लागेल, 10 ची फोड सांगा. 5 गुणिले 2. बर, हे झाले आपले मूळ अवयव, 330 चे मूळ अवयव. मोजा किती झाले, 1 2 3 आणि 4. 2 3 4. मग आहे का पर्याय असा? हो 4 पर्याय. पर्याय क्रमांक 4. ओके, समजलं सर्वांना? बोला, विनयाचं काय म्हणणं आहे? विनया, माईक ऑन आहे. विनया, बरं, मी तुम्हाला त्या दिवशी अभ्यास सुद्धा पाठवला होता आणि 2-3 दिवस झाले की जरा थोडीशी माझ्या मागे जास्तच घाई. आमच्या घरी पण गौराई असल्या कारणाने थोडीशी तयारी वगैरे, आणि थोडीशी तयारी करायला पण वेळ कमी मिळतोय, ऑनलाईन ऑफलाईन, त्यात बरोबर थोडीशी बाहेरची कामं असतात. तर थोडस काल आणि परवा झाला नाही. हा, थोडस 2 दिवसांमध्ये थोडासा क्लास झाला नाही आपला. हा, बोला. मला 5वा प्रश्न समजला नव्हता. मी बर, पण कळत होते की तुमचा अभ्यास आलाय का, पण मला तो अभ्यास कोणाचाच दिसला नाही. फक्त 1-2 विद्यार्थ्यांनी, काही जणांनी दिलाय, प्रायव्हेट दिलाय, 1-2 जणांचा आलाय फक्त. मी काही संख्यांचे मूळ अवयव आणि काहींचे एकूण अवयव सांगितलेले होते, तर ते प्रश्न मला काही दिसले नाही. तुम्हाला समजले नव्हते? मॅम मी पाठवले, पीडीएफ बनवून पाठवली आहे. मुग्धाची पाहिली. काही जणांचाच आला फक्त. मी म्हटलं ना तुम्हाला, फक्त काही ठराविक जणांचाच अभ्यास येतोय. उन्नतीचा अभ्यास तर मला कधीच दिसत नाही. उन्नती, श्रेया, काय अडचण असतं तुम्हाला? शिवेंद्र राजे, स्वराज, साईराज, काय? मूळ अवयव म्हणजे त्याच्यात फक्त मूळ संख्या असतात. हो, ज्या मूळ संख्या असतात, शेवटी सगळ्या मूळ संख्या येतात ते मूळ अवयव. एखाद्या संख्येचा, समजा आता आपण 330 चे मूळ अवयव काढले, आता हे 330 चे मूळ अवयव होते 33 गुणिले 10. मग 33 ची फोड केली 11 गुणिले 3 आणि 10 ची फोड केली 5 गुणिले 2. यांच्यामध्ये पहा, प्रत्येक जण मूळ आहे. 11 मूळ आहे, 3 मूळ आहे, 5 पण मूळ आणि 4 पण मूळ. आणि या प्रत्येक लाईनचा गुणाकार म्हणजे ही शेवटची जी लाईन दिसते की नाही, 11 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2, यांचा सुद्धा जर पुन्हा एकदा गुणाकार केला की तो 330 येणार. पहिल्या लाईनचा जरी गुणाकार केला 33 गुणिले 10 तरी त्यांचा गुणाकार 330 येणार. आलं लक्षात? यांना म्हणायचं मूळ अवयव. मूळ अवयव वेगळे असतात, एकूण विभाजक वेगळे असतात. काय, बोला. मॅम मग एकूण अवयव मध्ये मूळ अवयव येतात का? हो, एकूण अवयवांमध्ये येऊ शकतात ना मूळ अवयव. समजा आता तुला छोटीशी संख्या सांगते म्हणजे तुला लक्षात येईल.
समजा आता आपण या 27चे फक्त काढूयात, फक्त 27चे एकूण अवयव काढूयात अगोदर हं. त्याच्यामध्ये मूळ अवयव पण येत असतात पण 27 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 1च्या येतो, 3च्या येतो, त्यानंतर 9च्या येतो, त्यानंतर परत हा 27च्या पाड्यामध्ये 27 येतो. हे 27. झाले आपले एकूण अवयव. आणि एकूण अवयव आपले बरोबर आहेत की चूक हे कसं चेक करायचं पहा. पहिला नंबर आणि शेवटचा नंबर यांचा करायचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 27 यांचा गुणाकार करायचा 27च येतो. आणि 3 गुणिले 9 3 गुणिले 9 हे झाले 27. या प्रकारे आपण चेक करू शकतो. पण यासाठी क्रमाने लावायला असायला म्हणजे इथे आपण 1 नंतर 9 घेतला, मग 27 घेतला, मग 3 घेतला असं नाही चालणार. क्रमाने लावून घ्यायच्या. कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतोय ना तो क्रमाने लावून घ्यायचा याच्यासाठी. असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरने तो लावून घ्यायचा आणि पहिली आणि शेवटच्या संख्येची जोडी करायची आणि त्यांचा गुणाकार करायचा. पहिली संख्याच येत असते. बरं आता यांच्यामध्ये हे एकूण अवयव झाले, पण यांच्यामध्ये विचारलं तुम्हाला की यांच्यातले मूळ अवयव कोणते? तर यांच्यातला मूळ अवयव फक्त हा 3 आहे. 1 हा मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. मग 3 हा 3 वेळा येत असतो आणि हे 27 आता आपण मूळ अवयव काढून घेऊयात. कोणता आहे मूळ अवयव? तर तो 3 आहे. आणि कसे आहेत? तर या प्रकारे समजा आपण 27 ची फोड करून घेऊयात. 3 गुणिले 9 3 9 27. पहिला 3 आहे असा आणि नंतरचा 9 आहे त्यांची फोड करून घ्यायची 9 ची 3 गुणिले 3. 3 वेळा 3 येतो. याला म्हणायचं मूळ अवयव. हे समजलं? पहा बरं, आला होता का? एकूण अवयवांमध्ये मूळ अवयव आला होता का? हो हे लक्षात आलं तुम्हाला? हो मॅम मला 5वा प्रश्न रिपीट करा. हो लगेच लगेच 5वा प्रश्न रिपीट करते. बर फक्त आपण कसोट्यानुसार गेले होते पहा. आता हा प्रश्न येतं 2,54,016. मग या संख्येला आपण कोणत्या गटाने भाग देऊ शकतो? मॅम हे खूप आणि सोपं आहे. भाग देऊ शकत नाही, पूर्ण भाग जात नाही. पहिल्या 3ही गटाने भाग गेला होता. आता पहिल्या गटाचा गुणाकार पहा. 2 गुणिले 2 4 झाले आणि 4 गुणिले 3 हे 12 झाले. 12ने भाग जातो. का जातो? तर 12ची कसोटी काय आहे? 3 आणि 4ने भाग गेला पाहिजे. पहा 3ने पण भाग जातो, 4ने पण भाग जातो. 4 भाग गेला पाहिजे. आता नंतरचा पहा गुणाकार किती आला होता? 3 त्रिक 9 आणि 9 दुने 18. या सर्वांचा गुणाकार 18 आला होता. मग 18ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 9 भाग जातो. हा किंवा 9 भाग जातो. ज्या समसंख्येला 9ने भाग जातो त्या कशी? संख्येला 18ने अंकांची बेरीज करायची. आलं लक्षात? अंकांची बेरीज करायची. अंकांची बेरीज करून भाग गेला तरी 18ने पण भाग जात असतो. म्हणून या संख्येने पण गेला, पहिल्यानं गेला, दुसऱ्याने गेला, आपल्याला जाणार नाही असं पाहिजे. आता यांचा जर गुणाकार केला तर 2 दुने 4 आणि 4 दुने 8 यांचा गुणाकार आला 8. मग 8ची कसोटी काय आहे? शतक, दशक आणि एकक पासून तयार होणारी संख्या. मग शतक वरती इकडे 1 आणि इकडे 16. हो मग या 16ला भाग जातो. शून्याचा विचार करायचा नाही. 16ला भाग जातो किंवा शेवटचे 3ही अंक हे शून्य असायला हवेत. तर 8ने भाग जातो. आणि आता शेवटच्या संख्येचा गुणाकार पहा. 3 दुने 6 आणि 6 पंचे 30 यांचा गुणाकार आला. 30ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 6ने आणि 5ने भाग जातो त्या संख्येला 30ने भाग जातो. आलं लक्षात? मग आता इथे 6ने तर भाग जात होता. 6ला भाग जात होता. अंकांची बेरीज 18 आली होती म्हणजे 6ला भाग जात होता. आणि 5ची कसोटी काय होती? एकक स्थानी 0 किंवा 5 असायला हवा होता. मग आहेत का इथे एकक स्थानी 0 किंवा 5? पहा बरं. नाही. मग त्या शेवटच्या गटाने भाग जाईल का? शेवटच्या गटाने भाग जाईल का? 30ने भाग जाईल का? नाही. 30ने भाग जाणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक डी. आता व्यवस्थित क्लिअर झालं? क्लास किती वाजता? हो जोपर्यंत लिंक चालू आहे तोपर्यंत एवढं प्रकरण शक्यतो घेऊयात आपण.
बरं, पाहता पुढचा प्रश्न. एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे. ती संख्या कोणती? थोडेसे फास्ट घेऊयात, पटापट सोडवण्याचा प्रयत्न करा. मी अगोदरच step दिलेली होती. ओके, एकचं म्हणणं आलं. ओके, तेजस्विनी, माझा प्रश्न वेगळा आहे. 6 आणि 7 त्यातलाच होता का तेजस्विनी? नंबरच 6 आणि 7 समजलं का? 6 आणि 7 आता तेजस्विनी, जर नसेल समजलं तर पुन्हा एकदा आजची रेकॉर्डिंग पहा. मी रेकॉर्डिंग पाठवते क्लास नंतर. बर, आता असा जो प्रश्न असतो, पहा असा प्रश्न, तर तो पर्यायानुसार सोडवायचा असतो. आता 50हून लहान आहे, त्या पर्यायामधली प्रत्येक संख्या 50हून लहान आहे जर निरीक्षण केलं तर पहा 50हून लहान आहे. त्याबरोबर दुसरी अट काय सांगितली? 7च्या पटीमध्ये आहे. मग 7च्या पटीमध्ये 14 पण येतो, 42 पण येतो, 49 पण येतो, 35 पण येतो. म्हणजे चारही संख्या 7च्या पटीमध्ये पण आहे आणि बरोबर 3 अवयवांची आहे. मग आता बरोबर 3 अवयवांची, तर मग आपल्याला इथे काय करावं लागतं? प्रत्येकाचे अवयव काढून घ्यावे लागतात, मूळ अवयव काढून घ्यावे लागतात. मग 14चे मूळ अवयव काढून घेऊयात. 14चे मूळ अवयव 7 गुणिले 2 हे 2च झाले, म्हणजे पहिला तर गेला, पहिला पर्याय नाही. आता दुसऱ्या पर्यायामध्ये काय सांगितलं होतं? 42. पहा 42चे अवयव 6 गुणिले 7, 6 7 42. या 6चे आणखी अवयव पडतात. 3 गुणिले 2 हे 6चे अवयव झाले. 3 दुने 6 आणि नंतरचा 7 आहे असा, म्हणजे हा राईट बसला. पण तरी सुद्धा आपण क्रॉस चेक म्हणून तिसरा पर्याय पाहूयात. तिसऱ्या पर्यायामध्ये 49 आहेत. 49 साठी पहा 7 7 49, 2च मूळ अवयव मिळाले, म्हणजे हा चालणार नाही. आता डी पाहूयात. 35. 35चे मूळ अवयव 7 5 35, 7 गुणिले 5, म्हणजे हा सुद्धा बसत नाही. पर्याय बी योग्य आहे. हे समजलं सर्वांना? हे सर्वांना? ओके, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. अतिशय सोप्या पद्धतीचं हे प्रकरण आहे. बरं, यानंतर पाहता जे अपूर्णांकाचं प्रकरण आहे ते कंटिन्यू करायचं की स्कॉलरशिपचं गणित पाहायचं? तुमच्या मनाने घेऊयात. स्कॉलरशिपचं गणित. ओके, स्कॉलरशिप स्कॉलरशिपचं गणित घेऊया. हॅलो मॅम, इंग्लिशचं प्रकरण केव्हा स्कॉलरशिप घ्या ना. नंतर होते. इंग्लिशचे प्रकरण अतिशय सोपे असतात. स्कॉलरशिप घ्या प्लीज. बरं चालेल चालेल, घेऊयात. बरं, स्कॉलरशिप मागे तर ते घेऊयात. मला सांगा, स्कॉलरशिपची आपली किती प्रकरणं झाली होती बरं गणिताची? मला एकदा आज स्कॉलरशिप तर सोपं आहे. हो, स्कॉलरशिप नवोदयपेक्षा सोपं राहतं. आहे ना, नवोदयचं अवघड आहे. नवोदयचं घ्या. थोडंसं अवघड राहतं नवोदयचं. बर, आणि अभ्यास केला तर त्याहून सोपं वाटतं बरं नवोदयचं सुद्धा. अभ्यास करायचा थोडासा, थोडस जास्त लक्ष दिलं तर स्कॉलरशिप पेक्षाही नवोदय सोपं वाटायला लागतं. एवढं सोपं हे सुद्धा. बरं, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? आता या अशा प्रश्नांमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, लहान आणि मोठा. लहान विभाजक आणि असा मूळ शब्द जर नसेल तर एकच ट्रिक आहे. लहान म्हटलं की एक, लहान म्हणजे एक असतो. आणि मोठा म्हणजे दिलेली संख्या. मोठा म्हणजे कोण? दिलेली संख्या. मग आता मोठा इथं 37 विचारलंय ना, मग मोठा कोण झाला? 37च झाला. हे समजलं? ऑप्शन नंबर 1. अरे, मोठा सांगितलं इकडं. हा, ऑप्शन नंबर 1 लहान विचारलं तुम्हाला इथं. आता मला सांगा, 54चा सर्वात मोठा विभाजक कोणता? 54. अगदी बरोबर. 54चा लहान विभाजक कोणता? व्हेरी गुड. कोणता? 1. मोठा? 54. बर, आता मला सांगा, 48चा लहान विभाजक कोण? आणि मोठा? मोठा 48. 5 लाखाचा सर्वात लहान विभाजक कोण? 5 लाखाचा. आणि मोठा कोण? 5 लाख. हे समजलं का सर्वांना? हे पाठच पाहिजे. लहान म्हणजे एक असतो आणि मोठा म्हणजे आहे तीच संख्या असते.
बर, आता असाच प्रश्न आहे. 357 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक. आता काय अडचण आहे का प्रश्नाची? 357 ऑप्शन नंबर 4. व्हेरी गुड. सोपं आहे की नाही? पहा बरं गणित जाऊ बरं. गणित गणित पहा बरं. नवोदयचं गणित सोपं आहे की आता स्कॉलरशिपचं गणित सोपं आहे? पहा बरं, नवोदयचं सोपं वाटायला लागलं. 1300 ही संख्या दोन संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहा, मात्र या दोन्ही संख्यांपैकी एका संख्येचे आणखी अवयव पडू नयेत. चला येऊ द्या प्रश्नाचं उत्तर. असे दोन अवयवांमध्ये लिहायचंय की त्याचे एका संख्येचे अवयव पडलेच नाही पाहिजे. आता इथे पर्यायावरूनच जाऊ शकतो आपण. मम्मी मॅम नंबर ही मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 3. 3चं पर्याय क्रमांक 3. 4. ओके, काहींचा पर्याय बदलतोय 3. ओके, तर आलं तुमचं उत्तर तर मिळालं. आता इथे पहा सी ऑप्शन नंबर राईट आहे. आता इथे 52 गुणिले 1300 आहेत. ऐका, आता हे समजून घ्या नीट. या प्रश्नामध्ये थोडस समजून घ्यायचंय. प्रश्न काय नीट ऐकून घ्या. आता दोन मूळ अवयव तर आहेतच, 52 आणि 25. आता यांच्यामध्ये एकतर या दोनही मूळ संख्या नाहीयेत, म्हणून हे मूळ अवयव होऊ शकत नाही. मूळ अवयवांमध्ये त्यांनी सांगितले की फक्त गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहा, आणि एक अवयव असा लिहायचा की त्याचे अवयवच पडू शकत नाही. म्हणजे असा पर्याय एकच असतो की एक मूळ असतो आणि एक संयुक्त असतो. मग एक मूळ आणि एक संयुक्त फक्त ऑप्शन नंबर सी मध्ये. आता 52चा अवयव पडतात हा चालणार नाही, 25चे पडतात हा पण चालणार नाही. 26 आणि 50 यांचे पुन्हा अवयव पडतात, 130 आणि 10चे पण पडतात, असा चालणार नाही. म्हणून ऑप्शन नंबर सी, 13चे पुन्हा अवयव पडत नाही, फक्त 100चे पडतात. म्हणून सी राईट आहे. इथे सोडवण्यासारखं काहीच नव्हतं, फक्त पाहून उत्तर द्यायचंय. पुढचा प्रश्न आहे 110 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवांच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. आज हे प्रकरण काय 2-4 प्रश्न राहिलेले असतील ते सर्वच टॉपिक आपल्याला कंप्लीट करायचं आहे. उद्यापासून आपलं नवीन प्रकरण असेल, आणि मध्यंतरी मग 2-3 दिवसांमध्ये जर कोणाचे काही प्रश्न आले असतील की डाऊट होते मॅडम हे आमचे सॉल्व्ह झालेले नाही, तर ते डाऊट मला पाठवून ठेवा. आता मी वेळ काढेल आणि नक्कीच पाठवते. या 2-3 दिवसांमध्ये फक्त मॅम मी शक्य झालं. तुम्हाला पाठवला होता पण तो क्वेश्चन मला आला आहे. ओके, आलं. काय झालंय? ह्याच्यातलाच होता 4.2 2-3 मधला. दिवस झालं खरोखरच माझ्या मागे मी धावपळ जास्त होते. नाही शक्य झालं. सण उत्सवांमध्ये थोडस दुर्लक्ष होऊन जातं, वेळच नाही मिळाला. आता असेल तर काही नक्की पाठवा. ओके, चला आलं प्रश्नाचं उत्तर. आहे का? ओके, 5चं 3 म्हणणं आहे. शेवटचा फक्त 1.5 मिनिट राहिलेला आहे. आता 110चे आपण एकूण अवयव काढून घेऊयात. पहा, 110चे एकूण अवयव. आता इथे मी एकूण एवढंच नाव टाकते. 110 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो तर नीट लक्ष द्या. 1च्या येतो, 2च्या पाड्यात येतो, 5च्या येतो, त्यानंतर 10च्या येतो, 11च्या येतो. 11, लिहिण्यासाठी 22, आपल्याला पाढे पाठांतर असणं खूप गरजेचं आहे. 55, 110. म्हणजे आता एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे आता एकूण झाले 8 अवयव. आता इथे मूळ काढूयात आपण. आता इकडे मूळ लिहूयात. मूळ अवयव कोणकोणते त्यापैकी पहा. आता यापैकी आपल्याला काढता येतील किंवा 11 आहे, 5 आहे आणि 2 आहे. यांच्यापैकी काढले तरी चालतील किंवा असं काढा 110. आता इथे आपण काढून ठेवूयात 2, 5 आणि 11 हे असे 3 आहे. हा, यांच्यामधूनच मूळ काढायचे. ज्यांना याच्यातले समजतात लगेच काढायला त्यांनी असे काढा, ज्यांना नाही समजत त्यांनी या प्रकारे काढा. 11 गुणिले 10 पुन्हा 11 आणि 5 गुणिले 2. पहा एकदा तेच आलेत का? 11, 5, 2 म्हणजे एकूण जे मूळ अवयव आहे ते झाले 3. 8 वजा 3 यांच्यातला फरक आला 5चा. पहा, पर्याय क्रमांक सी हे योग्य आहे. पुढचा प्रश्न 60चे एकूण तुला विभाजक. येते ही साडी.
बरं 2-3च प्रश्न राहिलेत आता आणि शेवटचाच 1 मिनिट राहिलाय. शेवटचा 1 मिनिट मॅम राहिला. दहाव्याचं 2-3 प्रश्न सोपे आहेत. क्रमांक 2. 60 60चं एकूण विभाजित पहा आता. पर्याय 2 बरोबर आहे.